आपल्यासोबत आमदार सना मलिक आहेत. सनाजी, आज 26वा वर्धापन दिन आहे. मोठ्या जल्लोषात कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. काय भावना आहे? आमदार म्हणून हे वर्धापन दिवस माझ्यासाठी फर्स्ट ते आहे. 26 वर्धापन दिवसच्या आपण सर्वांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देते. बस तसंच. आणि मोठ्या जल्लोष तुम्ही बघताय, आता सुरुवात झाली आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात लोक येणार आहे आणि येतच आहे. माझ्या सोबत पण माझ्या मतदारसंघातून खूप लोक आहे. आपण त्याचं नियोजनसाठीच आता पुढे चाललंय. जास्त नाही, वर्धापन दिवसच्या शुभेच्छा तुमच्या माध्यमातून. स्वतः उपमुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाचे नेते अजित पवार आणि सर्व मंत्री आज उपस्थित राहणार आहेत. नेमकी रूपरेषा कशी असणार आहे कार्यक्रमाची? काय तयारी केली आहे? तुमच्यावरती विशेष काय जबाबदारी? मतदारसंघात आणि मुंबईतून आम्ही कसं नियोजन केलं आहे सर्व कार्यकर्त्यांची, मतलब सर्वांना येण्याची इच्छा होती. त्यांच्या येण्यासाठी सोयी सुविधा, त्यांच्या नाश्ता पाणीची सर्वांना आपण एकत्र घेऊन एक ठिकाणी भेटून त्यांना सोबत घेऊन यायला. आता ते कुठे आहे आता तेच बघून आपल्याला हे जबाबदारी होती मुंबईची. आपल्याला सगळं कार्यकर्त्यांनी ज्यांना येण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी सोयी सुविधा करून त्यांना इथे एकत्र येऊन मुंबईची एक टीम मधून कसं पुढे घ्यायचे ते विशेष. कार्यक्रम जरी पुण्यात असला तरी सगळ्यांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर लागलेल्या आहेत. तुम्ही मुंबईचे आमदार आहात. नवाबभाईंनी इतके वर्ष मुंबईचं नेतृत्व केलेलं आहे. मुंबईची तयारी कशी असणार आहे? काही विशेष या ठिकाणी सूचना आहेत का मुंबईसाठी? मुंबईसाठी आम्ही आता मुंबईचे एकमेव आमदार म्हणून अणुशक्तीनगरचं जे होता लास्ट टेन्युअरमध्ये असं आता पण आहे. आता आपण मुंबईमध्ये एक नवीन रूपरेखा म्हणून मुंबईचा एकमेव आमदार म्हणून आपण तिकडे काय काय केलंय. आता बोलण्यासाठी जास्त आहे पण आपण एक छोटंसं बोलू तुम्हाला. मेडिकल कॉलेज आमच्या वादा होता. मेडिकल कॉलेजचा आपण तिकडे काय सांगताय त्यांना टेंडरचा नोटीस काढला आहे. आपण मुलींसाठी टेक्निकल कॉलेजचा होता ते पण आपण सुरुवात झाली आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा आपला होता एक वादा, ते पण आपण सुरुवात केला आहे. जेट्टीचा प्रपोजल होता, जेट्टीचा आपला वादा होता. जेट्टीचा टेंडर झाला, मतलब जेट्टीचा बजेटिंगमध्ये अप्रुव्हल झाला आहे. दादाने त्यांच्यासाठी पण फंड दिला आहे. एखादी एनओसीसाठी थांबलेले. आपला खूप कनेक्टिव्हिटीचा विषय होता, ते पण सगळे होतं, ते सगळे एनओसीसाठी थांबले. म्हणजे आपला एकमेव आमदार आणि एकमेव मतदारसंघ मुंबईमधून आपण जे जे वादा केलं होतं त्या वादावर 6 महिन्याच्या आतमध्ये आपण ते वादा पूर्णपणे कसं घेऊ शकतो आणि मॅनिफेस्टोचं जे काय होतं आपलं ते कसं आपण पूर्णपणे 5 वर्ष नाही 1 वर्षमध्ये आपण कुठे कुठे फायनल करू शकतो आणि कुठे ते मतलब कुठे 6 महिन्यामध्ये आपण त्याला रिपोर्ट कार्ड कसं असणार आपण येत्या निवडणूकमध्ये सांगणार. तर लोकांना माहीत पडणार की बाबा फक्त दादा बोलत नाहीये, दादाचा जे वादा आहे दादा बोलतंय आणि करून दाखवतंय. आज सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आणि त्यांच्या मासिकामध्ये एक भावना व्यक्त केलेली आहे. कितीही राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी मतभेद असले तरी मनभेद नसावे, अशी त्या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. काय म्हणाल्या याच्यावर? सुप्रियाताई एक खूप मोठं नेता आहे. त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या बोलण्यावर आपण काही जास्त बोलू शकत नाही. पण प्रत्येक माणसाचं असं त्या मतभेद होऊ द्या, पण मनमध्ये जे भेद आहे ते कधी आपल्याला उपस्थित करायचं नाही. आणि मला वाटत नाही कोणाच्याकडे हे असं मनभेद आहे. प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या अनेक लोकांच्या एक गोष्ट मनात आहे की पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र येणार का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का? तुमच्याकडे काय भावना व्यक्त होते? कशा पद्धतीनं कार्यकर्ते फीडबॅक देत आहेत आणि आज त्याची दखल या वर्धापन दिनानिमित्त घेतली जाणार? बघा, हे खूप मोठा विषय आहे आणि मोठं आपले जे जबाबदार आपले जे पक्षाचे जबाबदार लोक आहेत ते त्यावर बोललं तर चांगलं आहे. पण एकत्र आले तर आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून सर्व छोटे मोठे कार्यकर्ता असू द्या, प्रत्येक ठिकाणचे महाराष्ट्राकडून सर्वांना आनंदच होणार. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकद जी आहे आणखीन वाढेल आणि मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेला बळकटी मिळेल असं वाटत नाही? कोणत्याही परिस्थितीमध्ये ताकद आपली वाढायची असे आपण प्रत्येक दिवस आपलं पाऊल उचलतंय. आणि एकत्र आलं तर तसं याच्या अगोदर होतं तसं होणार. पण ते मोठ्या आपले जे नेता आहेत ते सगळ्यांची जबाबदारी आणि त्यांचं आहे ते काय करणार. पण आलं तर आम्ही सर्वांना असं आनंदच वाटणार. आणि प्रत्येक दिवस आम्ही हेच काम करतो की आम्ही पक्षाच्या जबाबदारी ज्या पक्षाने आम्हाला दिल्या त्याच्यावर आपण खरे पद्धतीने कसं आपण काम करू शकतो आणि पक्षाची ताकद कसं वाढवायचं ते आपला प्रत्येक दिवस आपलं ते टार्गेट असतं. पक्षाचे पाईक म्हणून अजितदादांकडे तशी मागणी किंवा तशी भूमिका व्यक्त करणार एक पाईक म्हणून, एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून अजितदादांकडे तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं व्यक्त करून दाखवणार?
एखादा कार्यकर्त्यांनी असे वक्त केला आपल्याला खूप ताकदीने तर आपण पण वक्त करू. पण आता असं सरसं जास्त काही चालू नाही. सर्व आता वर्धापन दिवस सर्व कार्यकर्ते आपल्या तयारीवर होते आणि त्याच्या अगोदर आपल्याला मॅनिफेस्टोचे जे काम होते, अधिवेशन आता माझ्यासाठी पहिलं अधिवेशन होतं, आता दुसरं आहे. तर प्रत्येक अधिवेशनला काम कसं करायचं, लोक आपल्याला मुद्दा घेऊन येत आहे आपल्याकडे, त्यावर आपण काय करू शकतो, ते सगळे अधिवेशनच्या वेळा किंवा मंत्रालयात किंवा आपल्या स्वतःच्या नेते आहेत त्याच्यासमोर, तर हे सगळे माझ्यासाठी पण एक नवीन शिक्षण मधून चालू आहे. तर ते पण चालू आहे. पण ठीक आहे, कार्यकर्त्यांनी वक्त केली कदाचित ते भावना ते आपण दादासमोर ठेवणार. वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या कामासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सनाजी. तर या ठिकाणी आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे जमत आहेत. या ठिकाणी नेते मंडळी, आमदार पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेताना दिसतात. मात्र एक गोष्ट या ठिकाणी सना मलिक यांनी नमूद केलेली आहे, ती म्हणजे कार्यकर्त्याच्या जे मनात भावना आहेत त्या जरी व्यक्त होत असल्या तरी सगळे जर आम्ही एकत्र आलो, म्हणजे दोन्ही पवार जर एकत्र आले तर कार्यकर्ते म्हणून आम्हाला आनंदच होईल. कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सोबत मी ऋत्विक भालेकर, पुणे, मुंबई तक.